छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बळावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा कोणत्याही देशामध्ये झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. आपल्याला अनेक शिवप्रेमींना प्रश्न पडला असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे एवढे मोठे स्वराज्य होते, तर आज त्यांचे वंशज सातारा, कोल्हापूर येथे दोन ठिकाणी कसे काय? स्वराज्याचे हे दोन्ही विभाजन कसे झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कुठे राहतात? संपूर्ण इतिहास या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांची वंशवळ जाणून घेण्याआधी आपण हिंदवी स्वराज्याचे दोन भाग म्हणजेच करवीर उर्फ कोल्हापूर आणि सातारा हे दोन भाग कसे झाले हे बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य व छत्रपतींची गादी शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी 9 वर्ष लढवली. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी अत्यंत पराक्रमाने स्वराज्याचे अस्तित्व टिकावून ठेवले व स्वराज्याचा दक्षिणेस विस्तारही केला. मात्र 2 मार्च 1700 रोजी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी काळाने राजाराम महाराजावरही घात घातला. छत्रपती राजाराम महाराजांनंतर छत्रपतींच्या घराण्यात असणाऱ्या 3 पुरुषांपैकी वडील वारस छत्रपती शंभूराजे पुत्र शाहूराजे मुघलांच्या कैदेत होते. राजाराम पुत्र शिवाजीराजे व संभाजीराजे हे अज्ञान होते. अशा परिस्थितीत राज्य लढवायचं तर राजाला राजा हवाच. या न्यायक हेतूने महाराणी ताराराणी साहेबांनी आपले पुत्र शिवाजी महाराज यांना सिंहासनारूढ करून युद्धाची सूत्रे हाती घेतली. औरंगजेबाच्या 5 लाख सेनासागरांशी तब्बल 7 वर्ष यशस्वी झुंज देऊन महाराष्ट्र जिंकायला आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराणी ताराबाई साहेबांनी याच महाराष्ट्रात बांधले. 1707 रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला व मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध महाराणी ताराबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले. त्यानंतर औरंगजेबाचा मुलगा आझमशहा यांनी मराठ्यामध्ये फूट पाडावी या हेतूने दिनांक 1 मे 1707 रोजी छत्रपती शंभूराजे पुत्र शाहू महाराजांना कैदमुक्त केले. त्यावेळी कित्येक बडे सरदार शाहूराजांना सामील झाले. सन 1708 साली शाहूराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेऊन साताऱ्यास राजधानी घोषित केली. पुढे 1710 साली पन्हाळगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून करवीर राज्यांची स्थापना केल्याचे महाराणी ताराराणी साहेबांनी जाहीर केले. त्यामुळे स्वराज्याचे विभाजन होऊन छत्रपतींची करवीर म्हणजेच कोल्हापूर व सातारा गादी अस्तित्वात आली. पुढे छत्रपती राजाराम महाराजांचे धाकटे पुत्र संभाजी महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. करवीर व सातारा राज्यामध्ये वर्चस्वासाठी छोट्या मोठ्या लढाया होत होत्या. मात्र 1730 साली वारणेकाठी निर्णायक युद्ध झाले. यामध्ये दोन्ही छत्रपतींना आपल्या ताकदीचा अंदाज आला. एकमेकांशी लढणे करणे वैर असल्याने दोन्ही बाजूच्या प्रमुख व्यक्तींनी वाटाघाटी केल्या व तह करण्याचे निश्चित झाले. हाच तो इतिहास प्रसिद्ध वारणेचा तह होय. त्यावेळी तह जाखीनवाडी गावी झाला होता. वारणा नदी दोन्ही राज्याची सीमा बनली. त्यानंतर 2 गाद्या निर्माण झाल्या, एक साताराची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तह व आपले बंधू छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीकरिता पन्हाळगडहून संभाजी महाराजांनी साताऱ्यास प्रयाण केले, तर साताऱ्याहून शाहू महाराजांनी संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी जाखीनवाडी येथे आले. छत्रपती राजबंधूंच्या भेटीच्या दिवशी जाखीनवाडी व वाठारपर्यंत 2 लाख लोक उपस्थित होते. दिनांक 27 फेब्रुवारी 1731 रोजी संभाजी महाराज व शाहू महाराजांची भेट झाली. तोफांची सरबत्ती झाली. शाहू महाराजांसोबत संभाजी महाराज साताऱ्यास आले. एकूण 9 कलमे यामध्ये होती आणि दोन्ही राजांनी यांची अंमलबजावणी करायची असं ठरले. अशा प्रकारे स्वराज्याच्या करवीर, कोल्हापूर व सातारा अशा 2 गाद्या निर्माण झाल्या. आज सातारामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती असे दोन्ही वंशज आपापल्या परिवारांसह राहत आहेत. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण वंशावळ पाहून घेऊया. इतिहासामध्ये राजांची नावे पुन्हा पुन्हा परत आल्यामुळे अनेक इतिहासप्रेमींचा गैरसमज होतोय. त्यासाठी आम्ही आधी साताऱ्याच्या राजगादींचे वंशज सांगणार आहोत, त्यानंतर कोल्हापूरच्या राजगादींचे वंशज सांगणार आहोत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674ला राज्याभिषेक पार पडला, त्यावेळी महाराजांची वंशावळ शोधली आणि त्यावेळी भोसले घराण्याचा उदयपूरच्या सिसोदिया म्हणजेच राजपूत घराण्याशी संबंधित दिसून आला. तीच कर्मवारी मराठी बकरीत पुढे सुरू ठेवलेली पाहायला मिळते.
भोसले घराण्यांचे मूळ पुरुष म्हणजेच बाबाजीराजे भोसले. बाबाजीराजे भोसले यांना 2 पुत्र होते, मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले. हे दोन्ही बंधू वेरूळ आणि घृणेश्वर भागात राहत असत. मालोजीराजे भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे भागाची जहागिरी होती. तसेच विठोजीराजांना 8 पुत्र होते, तर मालोजीराजांना 2 पुत्र होते, शहाजीराजे भोसले व शरीफजीराजे भोसले. शरीफजीराजे भोसले हे अहमदनगर येथे जी इतिहास प्रसिद्ध भातवडीची लढाई झाली त्या युद्ध दरम्यान मारले गेले. तर शहाजीराजे हे प्रथमतः निजामशाहीत आणि त्यानंतर पुढे आदिलशाहीत सरदार म्हणून नावरूपाला आले होते. तर शहाजीराजांना 3 पुत्र होते, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे आणि द्वितीय पुत्र छत्रपती शिवाजीराजे भोसले, म्हणजेच संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि तिसरे पुत्र म्हणजेच व्यंकोजीराजे उर्फ एकोजीराजे भोसले. मराठा साम्राज्याची स्थापना तामिळनाडूमधील तंजावर येथे करणारे व्यंकोजीराजे भोसले या गोष्टींसाठी इतिहासात ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांना 2 पुत्र होते, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज. पुढे छत्रपती संभाजी महाराज यांची गादी सातारा आणि छत्रपती राजाराम महाराज यांची गादी कोल्हापूर अशी झाली. तर यामध्ये आपण आधी बघितलं की कसे छत्रपतींच्या गादीचे 2 भाग झाले. तर आपण आता सातारा गादींचे वंशावळ जाणून घेऊया, त्यानंतर कोल्हापूर गादींचे वंशावळ जाणून घेऊया. छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले होते, ज्यांनी मोगलांना सळो की पळो करून ठेवलेले असे महान योद्धा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराजांना शाहू महाराज हे पुत्र होते, म्हणजेच साताऱ्याची गादी छत्रपती शाहू महाराज आणि त्याची आई महाराणी येसुबाई समवेत ते लहानपणापासून औरंगजेबाच्या कैदेत होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला. महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्या युद्ध झाले आणि त्यानंतर वारणेचा तह झाला. तहात शाहू महाराजांच्या वाट्याला सातारा इथं राज्य स्थापन करण्याचे ठरले. आज देखील साताऱ्याची गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाते. शाहू महाराजांच्या 1749 साली निपुत्रिक निधन झाले. त्यांच्या माघारी महाराणी ताराबाईंचा नातू दत्तक पुत्र रामराजे गादीवर आले. शाहू महाराजांच्या पश्चात राज्य जरी छत्रपतींचे होते तरीही सत्ता पेशव्यांच्याच हाती आली होती. रामराजांना शाहू महाराज दुसरे असे पुत्र होते. शाहू महाराज म्हणजेच यांना प्रतापसिंह महाराज आणि शहाजी महाराज असे 2 पुत्र होते. त्यातील प्रतापसिंह महाराज यांना 1 पुत्र होता, त्यांचे नाव पुन्हा शाहू महाराज असे ठेवण्यात आले. तर शहाजी महाराज यांना व्यंकोजी महाराज आणि रामराजे महाराज असे 2 पुत्र होते. त्यातील पुन्हा रामराजे महाराज यांना 2 पुत्र होते. प्रतापसिंह महाराज आणि शिवाजी महाराज यातील प्रतापसिंह महाराज यांना शाहू महाराज तिसरे असे पुत्र होते. शाहू महाराज तिसरे यांना 4 पुत्र होते, प्रतापसिंहराजे, अभयसिंहराजे, विजयसिंहराजे आणि शिवाजीराजे. त्यातील नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12वे वंशज शिवाजीराजे यांचे वृद्धापकाळामुळे नुकतेच निधन झाले आहे. शाहू महाराज तिसरे यांचे पुत्र प्रतापसिंह महाराज यांना छत्रपती उदयनराजे भोसले असे पुत्र आहेत. हेच सातारा गादीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले हे 2019ला लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते 3ऱ्यांदा खासदारकीत निवडणुकीत विजयी झाले आहेत. परंतु राजीनामा देत त्यांना भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश घेतला. आता ते भारतीय जनता पार्टीचे साताऱ्यांचे खासदार आहेत. तसेच शाहू महाराज तिसरे यांचे पुत्र अभयसिंह राजे यांना छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे पुत्र आहेत. छत्रपती शिवेंद्रराजे हे आमदार आहेत. ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे 13वे वंशज आहेत. आज सातारा गादीचे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे आपल्या परिवारांसह साताऱ्यामध्ये राहत आहेत. आता आपण सातारा गादीची वंशावळ बघितली. आता कोल्हापूर गादींचे वंशावळ बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज औरंगजेबाशी लढा देत असताना संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर राजाराम महाराजांकडे छत्रपती पदाची सूत्र आली. राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे
आणि धनाजी जाधव यांना विश्वासू सेनापतींच्या मदतीने राज्यकारभार सांभाळला. राजाराम महाराजांचे निधन 1700 साली सिंहगडावर झाले. त्यांना पुत्र होता आणि त्या पुत्राचे नाव होते दुसरे शिवाजी महाराज, म्हणजेच करवीर शाखा म्हणून ओळखले जाऊ लागले. राजाराम महाराजांच्या मृत्यूपश्चात महाराणी ताराबाईंनी आपले पुत्र शिवाजी महाराज दुसरे यांना छत्रपती घोषित केले आणि त्यांना कोल्हापूरची गादी स्थापना करून त्यावर विराजमान केले. शिवाजी महाराज दुसरे कोल्हापूर शाखा यांचे पुत्र संभाजीराजे होते. त्यानंतर संभाजीराजांचे पुत्र शिवाजीराजे तिसरे यांनी 1866 पर्यंत राज्यकारभार केला. त्यांनी राजाराम महाराज यांना दत्तक घेतले. हे राजाराम महाराज 1870 साली निधन पावले. त्यांनाही पुत्र नसल्यामुळे पुन्हा शिवाजीराजे चौथे यांना दत्तक घेण्यात आले. शिवाजीराजे चौथे यांचा मृत्यू 1883 साली झाला. शिवाजीराजे चौथे यांना सुद्धा पुत्र नव्हते. शिवाजीराजे चौथे यांच्या निधनानंतर कागलकर घाटके घराण्यातून राजश्री शाहू महाराज यांना दत्तक घेण्यात आले. राजश्री शाहू यांनी समाजासाठी खूप महान कार्य केले. जातीभेदाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा, शिक्षण, समाज उपयोगी व्यवस्था, आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य इतिहासात अजरामर झालं आहे. छत्रपती शाहू महाराजांचे 1922 साली निधन झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. 1940 पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर राजाराम महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे गादीवर आले. शाहू महाराजांना 2 पुत्र आहेत, युवराज संभाजीराजे छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती. त्यापैकी मालोजीराजे छत्रपती यांनी 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवून विधानसभेत प्रतिनिधित्व केलं, तर संभाजीराजे छत्रपती हे रायगडावर दरवर्षी राज्याभिषेक दिनाचं आयोजन करणे, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेत असल्यामुळे ते अनेकदा चर्चेत येतात. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते सध्या कोल्हापूर येथे आपल्या राजवाड्यामध्ये आपल्या परिवारांसह राहत आहेत. आमच्या अभ्यासानुसार आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. जर कोणास काही अपवाद असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवावी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.